नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जाजापत्रा मार फरारी. तर आज तुम्हाला उत्सुकता असेल की मी आज कोणाला पत्र लिहिलं आहे. तर मी आज तुम्हाला पत्र लिहिलं आहे. तुम्हाला म्हणजे जे रसिक प्रेक्षक माझे व्हिडिओ पाहतात, माझे पत्र ऐकतात, तर त्यांच्यासाठी मी एक आवर्जून पत्र लिहिलेलं आहे. तर त्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की म्हणजे जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे जे पत्र असतात ते मी स्वतःच्या कल्पनेने लिहिते आणि वाचून दाखवते. तर बरेच लोक आजूबाजूचे मला विचारतात की तुम्हाला ही म्हणजे आयडिया कशी आली, किंवा तुमचं जे लिखाण करता तुम्ही, जसं की मी माझ्या फेसबुक प्रोफाईलवरती पण लिहित असते, तर हे कसं काय येतं तुम्हाला. तर मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छिते की कसं असतं की कला ही सगळ्यांच्या अंगात असते, सगळ्यांना अवगत असते. फक्त ती आत्मसात करायची असेल तर त्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो आणि कष्टसुद्धा घ्यावं लागतात त्यासाठी. तर झालं असं आहे की मी शाळेत असतानाच 12वीला असताना माझं लग्न झालं आणि मग लग्न झाल्यावर काही वर्षातच मला 2 मुलं झाले. तर त्यानंतर कसं झालं की घर आणि संसार हे बघता बघता माझे छंद, म्हणजे मला जे काय लिखाणाची आवड होती त्याचा कुठेतरी मला विसर पडत चालला आणि बऱ्याच दिवस मी असं काहीच लिहिलं नाही किंवा वाचनसुद्धा केलं नाही. तर नंतर मला जॉब लागला मुलं थोडी मोठी झाल्यानंतर. तर मग काय झालं की घर आणि ऑफिस सांभाळता सांभाळता माझी अजून कसरत व्हायला लागली जास्त आणि त्यात मग लिखाण वगैरे ते मी सगळं विसरूनच गेलं की जे माझे छंद होते ते कधी मी असं जोपासलेच नाहीत. पण नंतर काय झालं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोविड-19चा काळ, जेव्हा कोरोना महामारीचं संकट आपल्या सगळ्यांवर आलं होतं, तेव्हा आपण सगळेजण घरातच बसून होतो बरेच दिवस. तर आता मला लागलेली खूप सारं काम करायची सवय आणि मी घरात बसले, फक्त घरातलंच काम करायचं आणि मुलं पण त्यावेळेस मोठी झालेली होते भरपूर. तर माझ्याकडे भरपूर वेळ उरायचा. मग मी काय केलं की चला वेळेचा काहीतरी सदुपयोग म्हणून लिखाणाला सुरुवात केली. तर मी असं लिहून ठेवायचे, पण पोस्ट वगैरे कुठं केलं नव्हतं. माझं एक फेसबुकवरती अकाउंट होतं. तर मी एक दिवस एक कोरोनाविषयीचा एक लेख लिहून टाकला माझ्या प्रोफाईलवरती. तर तो लोकांना एवढा आवडला की लोकांनी खूप साऱ्या लाईक्स आणि कमेंट पण दिल्या आणि त्यांच्या त्या छान छान कमेंट वाचून मला एवढं म्हणजे प्रोत्साहन मिळालं की मला असं वाटलं, अरे हां, माझ्यात काहीतरी टॅलेंट आहे आणि मी जे लिहिते ते लोकांना आवडते. तर मग मी अजून वेगळ्या वेगळ्या विषयांवरती लिहायला सुरुवात केली आणि म्हणजे मी खूप वर्षापासून असं म्हणजे लिहायला सुरुवात केली. जसा मला वेळ मिळेल तसे लेख लिहायला लागले. तर आता रिसेंटली काय झालं की मला असं वाटलं की जे लेख लिहित होते त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं. तर म्हणून मग मी माझं यूट्यूब चॅनल ओपन केला आणि त्यावरती कंटेंट कुठला असावा. तर याबद्दल विचार करताना मला सहज असं वाटलं की म्हणजे हे पत्रलेखन हा थोडासा युनिक विषय, म्हणजे खूप साऱ्या लोकांचा नसतो हा. तर त्यामुळं ज्या काही लोकांच्या मनातल्या व्यथा असतील किंवा आनंद असेल किंवा असे विविध सामाजिक विषय असतील ज्याविषयी बोलणं गरजेचं आहे, ते आपण पत्रातून व्यक्त करू. तर म्हणून हे पत्रलेखन मी सुरू झालं. पण आज प्रेक्षकांना पत्र यासाठी लिहावंसं वाटलं मला, कारण माझं जे लिखाणाचा प्रवास माझा पुढे गेला ते माझ्या प्रेक्षकांच्या, आपल्या वाचकांच्या कमेंट आणि लाईकमुळे. तर माझी अशी इच्छा आहे की जे कोणी माझे रेग्युलर व्ह्यूज मला येतात, म्हणजे जे कोणी आवर्जून माझे व्हिडिओ पाहतात, त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही तुमचं म्हणजे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो ते जर कमेंट करून मला सांगितलं तर मला कळेल की म्हणजे माझं लिखाणाचं स्वरूप काय आहे किंवा माझा व्हिडिओ कितपत तुम्हाला आवडतो, किंवा समजा नसेल आवडत तर तेही सांगा. म्हणजे मी अजून काय सुधारणा केल्या पाहिजेत हे माझ्या लक्षात येईल. तर ह्याच्यापुढं जेव्हा कधी तुम्ही माझे व्हिडिओ बघाल तर तेव्हा लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका, ही मी विनंती करते. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठलाही कलाकार हा मोठा होतो ते प्रेक्षकांच्या कौतुकाच्या थापेमुळेच. तर त्यामुळे तशी तुमची कौतुकाची थाप मला मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. किंवा समजा जर व्हिडिओ नसतील आवडत तर ते पण तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर मला त्यात नक्कीच सुधारणा करता येईल आणि ती मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.